हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इशितानं पाहिलंय की कबीर अजूनही तिच्याकडेच एकटक पाहत होता. तेव्हा ती पुन्हा हलकसं हसत म्हणाली, एक्सक्यूज मी सर, पण तुम्ही नेमकं कोण आहात आणि माझी परवानगी न घेता मला स्पर्श करण्याचा प्रयत्न कसा काय करू शकता? इशिताच्या या प्रश्नामुळे कबीरला प्रचंड राग आला. त्याने आपला हात झटकन मागे घेतला आणि तिला रोखून पाहत म्हणाला, खूप झालं, आता हे नाटक बंद कर. तू माझी इशिताच आहेस आणि मला ओळखायला नकार देतेस. मला माहिती आहे तू इतरांसमोर अभिनय करू शकतेस, पण माझ्यासमोर नाही. मला कधीच फसवू शकत नाहीस. म्हणून हे सगळं नाटक थांबव आणि मला सांग, इतक्या वर्षांपासून तू कुठे होतीस? जिवंत असून सुद्धा तू माझ्याकडे परत का आली नाहीस? तुला माहिती आहे का, मी तुझी किती वाट पाहिली आहे. दिवस रात्र फक्त तुलाच आठवत होतो. तुला आठवून मी स्वतःलाच दोष देत राहिलो. वाटायचं काश त्यावेळी मी तुझा हात सोडला नसता. काश तुला एकटीला सोडून गेलो नसतो, तर आज आपण एकत्र असतो. आपलं एक सुंदर कुटुंब असतं, मी, तू आणि आपली मुलं. पण तू काय केलंस? जिवंत असूनही माझ्याकडे परत आली नाहीस. तुला नक्की काय झालं आहे इशिता? कबीरचे हे शब्द इशिताला आतून पूर्णपणे तोडून टाकणारे होते. तिला हे माहिती होतं की कबीर तिच्याशिवाय राहू शकला नसणार, पण त्याच वेळी तिच्या मनात हा प्रश्नही घोळत होता की कबीर इतका ड्रामा का करत आहे, जेव्हा तो तिच्यासोबत असून सुद्धा दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होता. हे सगळं आठवताच इशिता संतापून म्हणाली, मिस्टर, तुम्ही जे काही आहात ते मला माहीत नाही, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझं नाव इशिता नाही, माझं नाव इशिका आदित्य गोयंका आहे. आणि हे काय जिवंत आहे जिवंत आहे म्हणून ओरडताय? मी कधी मेलेच नाही, त्यामुळे जिवंतच असेल ना. आज काय होते कुणास ठाऊक, सगळे लोक मला इशिता नावानं हाक मारतायत, पण मी इशिता नाही. तुम्हाला मोठी चूक झाली आहे. याआधी मी काही चुकीचं बोलून टाकेन, त्याआधी कृपया माझ्यापासून दूर जा. मी तुम्हाला ओळखत नाही आणि पुन्हा एकदा सांगते, माझं नाव इशिका आदित्य गोयंका आहे. इशिताचे हे शब्द ऐकून कबीरला फार वाईट वाटलं. त्याची इशिता त्याच्यासमोर उभी होती, तरीही ती त्याला ओळखायला नकार देत होती. आणि जेव्हा जेव्हा ती स्वतःच्या नावासोबत दुसऱ्या पुरुषाचं नाव जोडत होती, तेव्हा कबीरचं रक्त उकळत होतं. त्या माणसाकडे जाऊन त्याला मारावं असं त्याच्या मनात येत होतं, कारण त्याच्यामुळे इशिता आज त्याला ओळखायला नकार देत होती. काहीतरी कारण नक्कीच होतं, ज्यामुळे ती त्याच्या जवळ राहत नव्हती आणि दुसऱ्याचं नाव स्वतःच्या नावासोबत जोडत होती. हे सगळं विचार करत कबीर संतापून म्हणाला, पुन्हा सांगतोय, माझ्यासमोर नाटक करू नकोस. मला माहीत आहे तू खोटं बोलतेस. तू माझीच इशिता आहेस. तुला नक्की काय झालं आहे? तू माझ्याशी असं कसं बोलू शकतेस? हे म्हणत कबीरने इशिताचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने हे जाणून बुजून केलं होतं, कारण त्याला खात्री करून घ्यायची होती, जर तिला स्पर्श केल्यावर त्याला काहीच जाणवलं नाही तर त्याच्यासमोर उभी असलेली ही मुलगी इशिका नसून त्याचीच इशिता आहे. जसं कबीरने तिचा हात धरला तसं त्याला पूर्णपणे बरं वाटू लागलं. त्या क्षणी त्याची खात्री झाली. त्याने हात मागे घेत हसत म्हटलं, मला माहीत होतं की तूच माझी इशिता आहेस. कबीर वारंवार तेच बोलताना पाहून इशिता आता पूर्णपणे संतापली होती. ती कबीरवर ओरडू इच्छित नव्हती. उलट त्याचा विचार करताना ती आतून घाबरत होती. पण तिला कोणत्याही परिस्थितीत कबीरला हे समजावून सांगायचं होतं की ती त्याची इशिता नाही. ती त्याच्यासोबत जायला इच्छुक नव्हती. म्हणून ती स्वतःला त्याच्यापासून दूर करत संतापून म्हणाली, बस करा, तुम्हाला नक्की काय करायचं आहे? मी इतक्या वेळा सांगते की मी तुमची इशिता नाही, तरीही तुम्ही तेच तेच का बोलत आहात? माझ्या नवऱ्याचं नाव आदित्य गोयंका आहे. मी त्यांची पत्नी आहे. मला 5 वर्षाचा एक मुलगा आहे.
त्यालाच भेटायला मी आज शाळेत आले आहे आणि तुम्ही सुद्धा सध्या शाळेतच आहात. हे सगळं पाहूनही तुम्ही कसं म्हणू शकता की मी तुमची इशिता आहे? इशिताचं बोलणं ऐकून कबीर हसत म्हणाला, कारण मला एक आजार आहे आणि हा आजार काय आहे हे माझी इशिता फार चांगल्या प्रकारे जाणते. मी कोणत्याही दुसऱ्या मुलीला स्पर्श करू शकत नाही, पण जेव्हा मी इशिताला स्पर्श करतो तेव्हा मला बरं वाटतं. जर दुसरी कुठली मुलगी मला हात लावण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझा आजार लगेच दिसून येतो, पण जेव्हा मी इशिताला स्पर्श करतो तेव्हा मला काहीच होत नाही. आज सुद्धा तसंच झालं. जर तुझं शरीर इशिताचं नसतं, जर तू माझी इशिता नसतीस, तर तुला हात लावताच माझा आजार समोर आला असता आणि तुलाही दिसलं असतं की माझा आजार नेमका काय आहे. आता सांग, तू अजून काय म्हणशील? पुन्हा सांगतो, खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. तुला नक्की काय झालं आहे? तू पासून इतकी दूर का पळतेस? कबीरचं हे बोलणं ऐकून अचानक इशिताला ही एक गोष्ट आठवली. कबीर तिच्याशिवाय कोणाला स्पर्श करू शकत नव्हता हे ती विसरूनच गेली होती. पण मग 5 वर्षांपूर्वी तो दुसऱ्या एका मुलीला मिठी मारताना कसा काय दिसला होता? तो असं कसं करू शकला? याचा अर्थ काय? कबीर खोटं बोलतोय की मग त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे? हे सगळं विचार करत इशिता काही पावलं मागे सरकत म्हणाली, मला तुमचं काहीच समजत नाहीये, म्हणून मी तुम्हाला सांगते, माझ्यापासून दूर राहा. माझ्या जवळ सुद्धा येऊ नका, नाहीतर मी काय करेन याची तुम्हाला कल्पनाही नसेल. म्हणून कृपया माझ्यापासून लांब राहा. असं म्हणत इशिता पॅरेंट्स रूममधून बाहेर निघून गेली. कबीरने तिला अशा पळत जाताना पाहिलं तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. विशेषतः इशिता त्याला पाहून पळत होती ही गोष्ट त्याला आतून चिरून गेली. आज त्याची इशिता त्याच्या समोर होती, तरीही ती त्याला ओळखत नव्हती. कुठेतरी आता कबीरला जाणवू लागलं होतं की त्याचा असिस्टंट रवी जे म्हणाला होता ते बरोबरच होतं. कदाचित इशिताची स्मरणशक्तीच गेलेली होती. हे जाणवताच कबीरही घाईघाईने पॅरेंट्स रूममधून बाहेर आला. पण बाहेर येताच त्याच्या नजरेस एक छोटा मुलगा पडला, ज्याला तो आधी भेटला होता. तो मुलगा धावत इशिताकडे जात होता. इशिका नुकतीच बाहेर आलेली होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, पण जसं त्या लहान मुलाने तिचा हात पकडला तसं तिच्या चेहऱ्यावरची सगळी चिंता क्षणात नाहीशी झाली. आई मुलाची ती जोडी पाहताना असं वाटत होतं की ते दोघं किती प्रेमळ आणि आपुलकीने भरलेले आहेत. ते दृश्य पाहून कबीरच्या मनात नकळत जळजळ निर्माण झाली. त्याच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहिलं. जर इशिता कायम त्याच्यासोबत राहिली असती तर आज त्यांना 5 वर्षांचं एखादं मूल असतं. मुलगा किंवा मुलगी, ते तिघं मिळून एक आनंदी कुटुंब म्हणून राहत असते. पण त्याच क्षणी कबीरचं लक्ष त्या लहान मुलाच्या चेहऱ्याकडे गेलं आणि तो चेहरा त्याला ओळखीचा वाटू लागला. कबीर अचानक आश्चर्याने म्हणाला, अरे, हा तर तोच मुलगा आहे जो काल मला भेटला होता. म्हणजे हा इशिताचाच मुलगा आहे का? नाही, असं होऊ शकत नाही. इशिताला मुलगा नाही. नक्कीच ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, पण माझी इशिता मला धोका देऊ शकत नाही. हे सगळं मनात चालू असतानाच कबीर इशिताकडे जायला पुढे सरकला. पण तिथेच वातावरणावर लक्ष ठेवून असलेला असिस्टंट लगेच त्याच्या जवळ आला आणि त्याला थांबवत म्हणाला, नाही सर, तुम्ही आता पुढे जाऊ नका. जे घडायचं होतं ते झालेलं आहे. आपल्याला सगळं शांतपणे करावं लागेल. घाई केली तर सगळं बिघडवू शकतं. आपल्याला इतकं तरी समजलंय ना की मॅडम जिवंत आहेत. आता फक्त हे शोधायचं आहे की त्या आपल्याला ओळखत का नाहीत. आणि त्याआधी तुम्हाला एकदा आदित्य गोयंका यांना भेटणं गरजेचं आहे, कारण पूर्ण सत्य आता तेच सांगू शकतात. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरलाही समजलं की घाई करून काही उपयोग नाही, नाहीतर तो पुन्हा एकदा आपली इशिता कायमची गमावून बसेल.
तो शांतपणे इशिता आणि आयुषकडे पाहत राहिला. आयुष जवळ येताच इशिता जणू सगळं काही विसरून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचं सगळं ताणतणाव क्षणात नाहीसं झालं होतं. ती आयुषला कुशीत घेऊन त्याच्याशी हसत खेळत बोलत होती. हे सगळं कबीरला बाहेरून दिसत होतं, पण इशिताच्या मनात काय चालू होतं हे फक्त तिलाच माहिती होतं. ती जरी आयुषसोबत खेळत हसत बोलत असली तरी तिच्या मनात मात्र सतत कबीरचाच विचार सुरू होता. तिला हेही माहिती होतं की कबीर याच क्षणी तिच्या अगदी जवळच आहे. मुद्दामूनच ती आयुषला स्वतःजवळ अधिक घट्ट धरत होती, जेणेकरून कबीरला असं वाटावं की आयुष खरंच तिचाच मुलगा आहे. तेवढ्यात आयुष आनंदाने म्हणाला, मम्मी, तुम्ही इतक्या लवकर शाळेत कशा आलात? तुम्ही तर म्हणाल्या होतात की तुम्हाला नवीन काम मिळालं आहे आणि तुम्ही ते करणार आहात. आयुषचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत राहिली. आता तिला कसं सांगायचं होतं की तिला ते नवीन काम करायचंच नाही आहे. तेवढ्यात आयुषचं बोलणं ऐकलेला कबीर पुढे आला आणि हसत आयुषकडे पाहून म्हणाला, हॅलो आयुष, मला ओळखलंस का? आपण आधीही भेटलो आहोत. कबीरला समोर पाहून आयुषचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो कबीरला कसा विसरणार होता? पहिल्याच भेटीत कबीरसारखं व्हायचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. त्याची व्यक्तिमत्व, त्याचं रूप सगळंच आयुषला खूप आवडलं होतं. वडिलांनंतर जर कुणी त्याला आवडलं असेल तर तो माणूस म्हणजे कबीर खन्ना. आनंदाने तो म्हणाला, अंकल, तुम्ही इथे? तुम्ही शाळेत काय करताय? तुमचंही कोणी मूल इथे शिकत आहे का? मला त्यांच्याबद्दल सांगा, मी त्याच्याशी मैत्री करन. आयुष म्हणाला. हे ऐकून इशिता स्तब्ध झाली. तिला अचानक कालची गोष्ट आठवली. आयुष घरी येऊन एका अनोळखी माणसाबद्दल सांगत होता आणि का कुणास ठाऊक त्यावेळी तिच्या मनात कबीरचा चेहरा उमटला होता. पण तिने कधीच असा विचार केला नव्हता की तिचा मुलगा कबीरला भेटलेला असेल. ती गप्प बसून फक्त आपल्या मुलाकडे पाहत राहिली. तेवढ्यात कबीर हसत म्हणाला, नाही आयुष, मला मूल नाही आणि मी शाळेत आलोय कारण मी तुमच्या मम्मींना भेटायला आलोय. तुम्ही आत्ता म्हणालात ना की तुमची मम्मी नवीन ऑफिसमध्ये काम करायला जाणार होत्या, तर त्या ऑफिसचा बॉस मीच आहे. पण तुमच्या मम्मी तिथे काम करायला तयार नाहीत, म्हणून बॉस म्हणून मी स्वतः त्यांना विनंती करायला आलोय. तुमच्या मम्मी खूप हुशार आहेत आणि मला अशाच हुशार कर्मचाऱ्यांची गरज आहे. तुम्ही एकदा मम्मींना सांगून बघाल का? हे सगळं कबीर मुद्दाम बोलत होता. याची इच्छा होती की इशिता कायम त्याच्या जवळच राहावी. याहून चांगली संधी काय असू शकते? ऑफिसमध्ये ती सतत त्याच्या नजरेसमोर राहील आणि हळूहळू तो सगळं सत्य उलगडून पाहिल. सत्य शोधायला त्याला वेळ लागणार नव्हता. पण इशिता समोर असूनही अनोळखीपणाचं नाटक करत होती, हे त्याला खूप बोचत होतं. कबीरचं बोलणं ऐकून आयुष निराश होत आपल्या मम्मींना म्हणाला, इशिता, मम्मी, तुम्ही असं का करताय? तुम्ही तर खूप चांगलं काम करता. तुम्हीच मला सांगता ना की जिथे काम मिळेल तिथे करायला हवं, मागे हटू नये. मग तुम्ही अंकलच्या कंपनीत काम का करत नाहीत? मला तर हे अंकल खूप आवडतात. मी त्यांना पाहिलं होतं. हे ऐकून इशिका अनोळखीपणे म्हणाली, बाळा, तुला सगळं कळत नाहीये. काही अडचणी असतात ज्या आपल्याला पाहाव्या लागतात. आता आपण घरी जाऊया, यावर नंतर बोलू. असं म्हणत तिने रागाने कबीरकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, आणि पुढच्या वेळी मला इशिता म्हणून हाक मारू नका. मला ते अजिबात आवडत नाही. मी शेवटचं सांगते, माझं नाव इशिका आदित्य गोयंका आहे. हे बोलून इशिका तिथून निघून जाऊ लागली. पण तेवढ्यात कबीरच्या चेहऱ्यावर एक खोडकर स्मित हास्य उमटलं. त्याने मागून तिचा हात धरत हसत म्हटलं, इशिका,
आदित्य गोयंका नाही, तू माझी इशिताच आहेस, इशिता कबीर खन्ना. आणि हे सत्य तू स्वतः लवकरच स्वीकारशील. हे बोलून कबीरने तिचा हात सोडला. इशिताने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण क्षणातच तिथून निघून गेली. आता ती अजिबात थांबू इच्छित नव्हती. तिला वाटत होतं जर आणखी एक क्षण थांबली तर कबीर तिच्याकडून सत्य जबरदस्तीने बाहेर काढेल. इशिता निघून गेल्याचं पाहून असिस्टंट रवी कबीर जवळ आला आणि म्हणाला, सर, तुम्हाला खरंच काय वाटतं? हेच आपली मॅडम आहे का? ज्या पद्धतीने ती सतत स्वतःला इशिका गोयंका म्हणते त्यावरून कधी कधी वाटतं की ही मॅडमची हुबेहूब दिसणारी हमशक्ल असावी. आपण कुठे चुकत तर नाही ना? कधी कधी तिच्या डोळ्यात पाहिलं की वाटतं हीच आपली मॅडम आहे. पण लगेच तिच्या नजरेतली चीड, राग पाहिला की शंका येते, कारण मी मॅडमना कधीच रागावताना पाहिलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच निरागसपणा असायचा, पण आज त्याच्या चेहऱ्यावर कुठलीही निरागसता दिसत नव्हती. मला नाही कळत का, पण मला असं वाटते की आपण फार विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत. कुठे घाईघाईत आपण काहीतरी जास्तच करून बसू आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागेल, असिस्टंट म्हणाला. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरने आपल्या हातांकडे पाहिलं. इतक्या वेळा इशिताला स्पर्श करूनही त्याला काहीच त्रास झाला नव्हता. त्यानंतर तो हलकसं हसत असिस्टंटला म्हणाला, नाही, आता मला पूर्ण खात्री झाली आहे की ही माझी इशिताच आहे. मला माहिती आहे तू विचार करत असशील की मी एवढ्या ठामपणे हे कसं सांगू शकतो, पण तुला माहिती असावं म्हणून सांगतो. मला मुलींच्या स्पर्शाची समस्या होती. इशिताशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला हात लावू शकत नव्हतो. आज मी मुद्दाम इशिताला स्पर्श करून पाहिला. जसा मी तिला हात लावला तसं मला काहीच झालं नाही. मी पूर्णपणे ठीक होतो. हीच माझी सगळ्यात मोठी विजयाची गोष्ट आहे. हाच तो पुरावा आहे ज्यामुळे सिद्ध होतं की ती माझीच इशिता आहे. आता जर देवसुद्धा येऊन सांगेल की ती माझी इशिता नाही, तरी सुद्धा मी त्यांच्यावरही विश्वास ठेवणार नाही. कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट पूर्णपणे चकित झाला होता. आता त्यालाही हळूहळू विश्वास बसू लागला होता की कदाचित कबीर खरंच बरोबर बोलत आहे. हेच मनात ठेवून तो हसत म्हणाला, ठीक आहे सर, आता मला हे सगळं समजलं आहे. पण एक गोष्ट तुम्ही अजून सांगितली नाहीत, आदित्य गोयंका यांची भेट कशी घ्यायची? कारण तुम्हाला आठवतं असेल तुम्ही कसं त्यांची एक कंपनी विकत घेतली होती आणि तीच कंपनी दुसऱ्या कंपनीला विकली होती. आदित्यने ती कंपनी पुन्हा मागितली होती, पण तुम्ही नकार दिला होता. असिस्टंटचं हे ऐकताच कबीरने रागाने आपली मूठ आवळली आणि तो म्हणाला, मला हे माहीतच नव्हतं की गेल्या 5 वर्षात ज्या माणसाची कंपनी विकत घेऊन मी त्याला धडा शिकवत होतो तोच माणूस माझ्या इशिताला स्वतःजवळ ठेवून आहे. पण काही फरक पडत नाही. आदित्य गोयंका माझ्यासमोर काहीच नाही. मला त्याला पुन्हा एकदा धडा शिकवायचा आहे. म्हणून आजच त्याच्याशी संपर्क साध आणि सांग की कबीर खन्ना त्याच्यासोबत एक मीटिंग अटेंड करू इच्छितो. आणि हो, ही मीटिंग पूर्णपणे त्याच्या फायद्याचीच असेल. हे बोलून कबीर शांतपणे शाळेच्या बाहेर निघून गेला. कबीर जाताच असिस्टंटही त्याच्या मागे निघाला. दुसरीकडे इशिका आयुषला घेऊन घरी पोहोचली होती. आयुष आपल्या आजीसोबत खेळत होता, तर इशिका घाईघाईने खोलीत आली. तिच्या मनात इतकी प्रचंड अस्वस्थता होती की तिला कळतच नव्हतं नेमकं काय करावं. आज तब्बल 5 वर्षानंतर ती पुन्हा कबीर समोर उभी होती. कबीरने तिला स्पर्श केला होता. तोच स्पर्श, तीच भावना, तेच प्रेम पुन्हा तिच्या हृदयात जागं झालं होतं. ज्या क्षणी कबीर तिच्या समोर होता त्या क्षणी इशिताला असं वाटत होतं की धावत जाऊन त्याला मिठीत घ्यावं, पण ती असहाय्य होती. ती ते करू शकली नाही.
5 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते सगळं तिच्या डोळ्यांसमोरून तरळू लागलं. इशिताला असं वाटत होतं की जर ती पुन्हा कबीरला भेटायला गेली तर कदाचित ती स्वतःच्या मनाशी हरून बसेल आणि सगळं विसरून त्याला घट्ट मिठीत घेईल. पण नाही. वॉशरूममध्ये जाताच इशिताने वारंवार आपल्या चेहऱ्यावर पाणी उडवलं आणि मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या मनात साठलेलं सगळं दुःख ती संपवू इच्छित होती. आरशात स्वतःकडे पाहत ती रागात स्वतःशीच बोलू लागली. का का मी त्यांना इतकं दुखावलं? मी इतक्या कडव्या शब्दात बोलले तरीसुद्धा ते काहीच बोलले नाहीत. मला कळत नाहीये मी काय करावं. मी इतकी वाईट कशी बनले? माझ्या शब्दांनी मी त्यांचं मन मोडलं. त्यांना किती वाईट वाटलं असेल. ते आजही माझ्यावर प्रेम करतात. पण 5 वर्षांपूर्वी जेव्हा ते दुसऱ्या एका मुलीसोबत होते, तिला मिठीत घेत होते, तेव्हा त्यांना माझी आठवण आली नाही का? आज 5 वर्षानंतर जेव्हा मी कुणा दुसऱ्या आयुष्यात आहे, तेव्हा त्यांना माझी आठवण येते. ते इतके मोठं खोटं कसं बोलू शकतात? नाही, आता मी त्यांना माफ करणार नाही. आणि समजा माफ केलं तरीसुद्धा मी कधीच त्यांच्या आयुष्यात परत जाणार नाही. मी असहाय्य आहे. मी इच्छा असूनही आता तुमची पत्नी बनू शकत नाही. मी इच्छा असूनही आता तुमची होऊ शकत नाही. आता माझी फक्त एकच इच्छा आहे, तुमच्या आयुष्यात कुणीतरी दुसरी मुलगी यावी, जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ती सगळी खुशी देईल, जी मी देऊ शकले नाही. फक्त एकच विनंती आहे, आपण पुन्हा कधीही भेटू नये. कारण मी तुम्हाला समोर पाहिलं की मन होतं तुम्हाला मिठीत घ्यावं आणि कधीही सोडू नये. पण मग मी स्वतःला सावरते, कारण मला माहिती आहे आज जर मी हरले तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आणि तुम्ही सुद्धा कधीच खऱ्या अर्थाने सुखी राहू शकणार नाही. म्हणून आता मला तुमच्यापासून दूर राहावं लागेल आणि त्यासाठी मला कितीही कडव्या शब्दात बोलावं लागलं तरी मी बोलेन. पण मी तुम्हाला स्वतःपासून दूरच ठेवेन. इशिता हे सगळं स्वतःशीच बोलत होती. तेवढ्यात अचानक तिला आरशात काहीतरी वेगळंच दिसल्यासारखं वाटलं. आरशात तिलाच तिची अंतरात्मा दिसत होती. ती दचकून मागे वळली तर समोर अगदी तिच्यासारखाच दिसणारा तिचा दुसरा चेहरा उभा होता. हसत तो म्हणाला, तू वेडी आहेस का? अशा गोष्टी बोलून तुला खरंच वाटते का की तू कबीरला सोडून निघून जाशील? तू तुझ्या भूतकाळापासून पळत आहेस आणि त्याच वेळेस कबीरलाही फसवत आहेस. शेवटी तू तुझ्या कबीरला सत्य का सांगत नाहीस? जर तू त्याला सत्य सांगितलंस तर कदाचित त्याला काहीच फरक पडणार नाही, कारण तो फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. आपल्या अंतरात्म्याचं हे ऐकून इशिता गोंधळून गेली होती. तेवढ्यात तिच्या दुसऱ्या बाजूला उभी असलेली दुसरी अंतरात्मा रागाने म्हणाली, अजिबात नाही. तू काय बोलतेस याचा विचार तरी करतेस का? हो, पण जर तू तुझं सत्य सांगितलंस ना, तर तो तुला प्रचंड द्वेष करेल. इतका द्वेष की त्याला तुझा चेहरा देखील पाहायचा नाही वाटेल. सध्या तू त्याला भेटतेस, पाहतेस, पण पुढे कदाचित तुला त्याचा चेहराही पाहायला मिळणार नाही. माझं ऐक, त्याच्यापासून दूर राहा. कायमचं त्याला सोडून दे. हे तुलाही माहीत आहे, कारण तुझ्या भूतकाळाने तुला पूर्णपणे एकटं पाडलं आहे. आणि आता जर तू पुन्हा कबीरकडे जायचं ठरवलंस तर तू स्वतःलाच नाही तर कबीर खन्नालाही दुखावशील. तू विचार केलास का? जेव्हा त्याला सगळं सत्य कळेल तेव्हा त्याच्यावर काय बीतेल? माझं ऐक, त्याला विसर. त्यालाही त्याच्या आयुष्यात आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे आणि जर तू त्याच्या आयुष्यात परत गेलीस तर तो कधीच खराखुरा आनंदी राहू शकणार नाही. दुसऱ्या अंतरात्म्याचं बोलणं ऐकून इशिता पुन्हा गोंधळून गेली. तेवढ्यात पहिली अंतरात्मा अगदी निराशपणे म्हणाली, नाही इशिता, तिचं ऐकू नकोस. माझं ऐक. तू कबीरला सगळं सांग. तुझा कबीर तुझ्यावर मनापासून प्रेम करतो.
तो तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवेल. तो कधीच तुला द्वेष करू शकत नाही. कदाचित काही काळ तो स्वतःवर रागवेल, पण तुझ्यावर कधीच नाही. कारण तो तुझ्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. 5 वर्ष त्याने सांगितलं ना, कसं त्याने ही 5 वर्ष काढली. आणि आज बघ, तुम्ही दोघं समोरासमोर आहात, तरीही तो एकच गोष्ट सांगतोय, तूच त्याची इशिता आहेस. तू त्याला इतकं दुखावलंय, इतक्या कटू गोष्टी बोललीस, तरीही त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिचं ऐकू नकोस. कबीरला सगळं सांग. त्याला सांग की तू ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात इशिता रागात जोरात ओरडली. तिच्या त्या ओरडण्याच्या आवाजाने क्षणातच तिचा भ्रम तुटला. तेवढ्यात आदित्यची आई शोभा गोयंका इशिताला भेटायला येणारच होत्या. त्याने इशिताचा ओरडण्याचा आवाज ऐकताच घाबरून थेट वॉशरूमकडे धाव घेतली. आत जाऊन पाहता तर इशिता पूर्णपणे भिजलेली होती. तिला अशा अवस्थेत घाबरलेली पाहून शोभा गोयंका काळजीने म्हणाल्या, काय झालं इशिका? तू एवढी घाबरलेली का आहेस? आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस? तू तर आत्ताच बाहेरून आली होतीस ना, मग तुझे कपडे एवढे भिजले कसे? शोभा गोयंकाचा आवाज ऐकताच इशिका एकदम आपल्या विचारांच्या गर्तेतून बाहेर आली. स्वतःला सावरत हलकसं हसत ती म्हणाली, नाही मम्मी, मी फक्त चेहरा धुत होते. तेवढ्यात अचानक शॉवर सुरू झाला म्हणून कपडे भिजले. पण मी अगदी ठीक आहे. खरं तर मला अचानक एक चिपकली दिसली म्हणून मी घाबरले. पण तुम्ही इथे काय करताय? शिक्षकाचं बोलणं ऐकून शोभा गोयंका कपाळावर हात मारत म्हणाल्या, अरे बाळा, तू आणि आदित्य दोघांनाही चिपकलीची भीती वाटते हे मला माहीत आहे. ठीक आहे, आधी तू कपडे बदल आणि थोड्या वेळाने खाली लिव्हिंग एरियामध्ये ये. मला तुझ्याशी आयुष्याबद्दल थोडं बोलायचं आहे. पण आधी पटकन कपडे बदल, नाहीतर तुला सर्दी होईल. असं म्हणून शोभा गोयंका हसत तिथून निघून गेल्या. त्या गेल्यावर इशिकाने छातीत हात ठेवून स्वतःची वाढलेली धडधड शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ स्वतःला सावरल्यानंतर कपडे बदलले आणि लिव्हिंग एरियामध्ये आली. तिथे आयुष सोफ्यावर बसून शांतपणे आपलं होमवर्क पूर्ण करत होता. तर शोभा गोयंका मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होत्या. जशी शोभा गोयंकाची नजर इशिकावर पडली तशा त्या हसत म्हणाल्या, आयुषने मला सांगितलं की तुला एका नवीन कंपनीत नोकरी मिळाली आहे. पण तू ती नोकरी का नाकारलीस? बघ इशिका, तुला आदित्यच्या कंपनीत जायचं नाही हे मी समजू शकते. पण आदित्य तर स्वतः तुला त्याच्या कंपनीची मालकीण बनवू इच्छितो. तरीही तू तेही नको म्हणतेस. आता जर तुला एवढ्या मोठ्या आणि चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल तर ती तू का सोडतेस? मला वाटते की तू घराबाहेर पडावंस, लोकांमध्ये मिसळावंस. तू जी एकटीच राहतेस ते मला अजिबात आवडत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.